नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सज्जनाशी सज्जन, दुर्जनाशी दुर्जन, खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन. विद्यार्थी मित्रांनो, रुजू अहवाल कशा पद्धतीने भरायचा, आस्थापनेला कोणतं पत्र द्यायचं आहे, प्रमाणपत्र आणि प्रतिज्ञापत्र कशा पद्धतीने भरायचं आहे, विनंती अर्ज तुम्हाला कोणत्या परिस्थितीमध्ये द्यायचा आहे, या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवात करूयात. हे प्रत्येकाला जॉईनिंगच्या वेळेला करावंच लागणार आहे. तुमचा कार्यकाळ पूर्ण झालेला असेल तरी सुद्धा, तुमचा कार्यकाळ पूर्ण झालेला नसेल तरी सुद्धा हे तुम्हाला भरून देणं कंपल्सरी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा, व्यवस्थित बघा. सुरुवातीला तुम्हाला कार्यालय अथवा आस्थापनेचं नाव या ठिकाणी या फॉर्मॅटवरती भरायचं आहे. त्यानंतर तुम्हाला दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय की या ठिकाणी तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव लिहायचं आहे. त्या समोरच्या कॉलममध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर लिहायचा आहे, पुढे शैक्षणिक पात्रता लिहायची आहे, पुढे पूर्वीचा रुजूचा दिनांक म्हणजे ज्यावेळेला तुम्ही सुरुवातीला नियुक्त झालेला होता त्यावेळेसचा तुम्हाला दिनांक लिहायचा आहे. त्यानंतर कार्यमुक्तीचा दिनांक लिहायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर फिर रुजू अहवाल लिहायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला 5 महिन्यानंतर ज्यावेळेस तुमचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे तर त्यावेळेला ती तारीख किती राहणार आहे तर ते तुम्हाला लिहायचं आहे. आता बघा, तुम्हाला काय करायचं आहे की हे लिहित असताना कुठल्याही पद्धतीने चुकीची माहिती भरायची नाही. आधार कार्ड नंबर व्यवस्थित टाकायचा आहे. तुमचा जो जुना तारीख होता, जुनी जी तारीख होती तर ती सुद्धा व्यवस्थित लिहायची आहे. यामध्ये जर थोडीफार जरी चुकी झाली तर ते तुम्हाला पुन्हा एकदा ऑफिसमधून बोलावणं येऊ शकते. याचा पुढचा जो महत्त्वाचा पार्ट आहे जो तुम्हाला करायचा विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे काय तर तुम्हाला प्रमाणपत्र लिहायचं आहे. तर प्रमाणपत्र भरताना फक्त तुम्हाला काय करायचं आहे, हा जो फॉर्मॅट तुम्हाला समोर दिलेला आहे तर त्यामध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला तुमचं या ठिकाणी नाव लिहायचं आहे आणि हे जे तुमच्या आस्थापनेचे जे प्रमुख आहेत त्यांचा या ठिकाणी सही आणि शिक्का घ्यायचा आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काहीही करण्याची आवश्यकता नाही आहे. यानंतरचा महत्त्वाचा भाग म्हणजे काय तर आपल्याला प्रमाणपत्र लिहायचं आहे. कारण की या आस्थापनेमध्ये किंवा या आस्थापनेच्या संदर्भामध्ये दुसरी कुठलीही जी आस्थापना आहे त्या ठिकाणी मी कार्यरत नव्हतो अशा पद्धतीचं लिहून देणारं हे पत्र आहे आणि म्हणून तुम्हाला फक्त या ठिकाणी नाव लिहायचं आहे. शेवटी तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी तुमचं सही करायची आहे आणि तुमचं नाव लिहायचं आहे. हे नाव लिहित असताना तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक सुद्धा न विसरता त्या ठिकाणी लिहायचा आहे. यानंतरचा महत्त्वाचा भाग म्हणजे काय, जर तुम्हाला हे तिन्ही गोष्टी जर करण्याची आतापर्यंत आवश्यकता पडली नसेल, कारण की तुम्हाला आस्थापनेने अद्यापर्यंत रुजू होण्यासाठी बोलवलेलं नसेल, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर हा विनंती अर्ज भरून द्यायचा आहे. बघा, ज्या विद्यार्थ्यांना अद्यापर्यंत पत्र निघून सुद्धा रुजू करण्यात आलेलं नाही आहे त्या विद्यार्थ्यांनी विनंती अर्ज द्यायचाच आहे. हे तुम्हाला कोणाला द्यायचं आहे, या ठिकाणी आस्थापनेचं नाव लिहायचं आहे. तहसील असेल, शाळा असेल, महाविद्यालय असेल, शिक्षण विभाग असेल, कुठलाही विभाग असू द्या, मग ते आरोग्य विभाग असू द्यात किंवा मग पोलीस स्टेशन असू द्या, सार्वजनिक बांधकाम विभाग असू द्या, परिवहन असू द्या, जिल्हा ग्रंथालय असू द्या, तुम्ही ज्या आस्थापनेमध्ये काम करत असाल त्याचं या ठिकाणी नाव लिहा, आस्थापनेचा पत्ता लिहा आणि प्रति म्हणजे तुमच्या आस्थापनेचे जे प्रमुख आहेत, तहसील असेल तर तहसीलदार उदाहरणार्थ, किंवा शाळा असेल तर मुख्याध्यापक, म्हणून तुमचे जे काही आस्थापना प्रमुख आहेत त्यांच्या नावाने हे पत्र लिहा. या ठिकाणी काय करायचं, तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे आणि या ठिकाणी नोंदणी क्रमांक लिहायचा आहे आणि मग पुन्हा एकदा या ठिकाणी तुमचं नाव लिहून या ठिकाणी तुमची सही करायची आहे आणि हे तुम्हाला सबमिट करायचं आहे. हा जो फॉर्मॅट आहे हा माझ्या लक्षात आहे, त्यामुळे मी तो वाचून तुम्हाला दाखवलेला नाही आहे. फक्त तुम्हाला नेमकं काय फॉर्म फिल करायचा आहे, कशा पद्धतीने फिल करायचं आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. याची झेरॉक्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. याची जर प्रिंट तुमच्याकडे असली तर तुम्हाला ते सहज शक्य जाईल. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की तुम्ही ह्या फॉर्मची प्रिंट स्वतःकडे असू द्या, त्याच्या 2-3 झेरॉक्स काढून ठेवा, म्हणजे जेणेकरून त्याची ओशीसुद्धा तुम्हाला कधीही भविष्यामध्ये कमी पडू शकते. अन्यथा याच्या व्यतिरिक्त जर काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला, काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद.